नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे जीवनकथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल, सुखात समाधानात असाल. आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर मकर संक्रांती गेल्यानंतर म्हणजे मकर संक्रांती झाल्यानंतर आपल्या घरात एक वेगळीच लगबग सुरू होते. आणि ती म्हणजे लहान मुलांचं बोरन्हाण, महिलांचं हळदी कुंकू आणि वाण देण्याची सुंदर परंपरा. पण तुम्हाला माहीत आहे का की बोरन्हाण का केलं जातं? किती वर्षापर्यंत हे करायचं असतं? बोरन्हाण करण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे? आणि हे कसं करायचं? हळदी कुंकू का केलं जातं? महिलांना वाण का दिलं जातं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीनंतरच्या सगळ्या परंपरांची सविस्तर आणि सोप्या शब्दात माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. मकर संक्रांतीनंतर बोरन्हाण का केलं जातं? तर मकर संक्रांती म्हणजे सूर्य उत्तरायणाला जाण्याचा सण आहे. आणि या काळात वातावरण बदलत असतं. थंडी कमी व्हायला लागते आणि नवीन जीवनशक्ती निर्माण होत असते. मग लहान मुलं ही देवाचा आशीर्वाद मानली जातात आणि त्यांच्या आयुष्यात आरोग्य, दीर्घायुष्य, सुखसमृद्धी यावी म्हणून मकर संक्रांतीला बोरन्हाण करण्याची परंपरा आहे. आता बोरन्हाण म्हणजे काय? तर देवाला आणि निसर्गाला धन्यवाद देऊन मुलांच्या आयुष्यासाठी, भवितव्यासाठी आशीर्वाद मागणं असतं. आता बोरन्हाण किती वर्षापर्यंत करायचं असतं? तर साधारणपणे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, जन्मापासून 5 वर्षापर्यंत तुम्ही बोरन्हाण करू शकता. तुम्ही 5 वर्षापर्यंत दरवर्षी बोरन्हाण केलं तरीही चालतं. तुम्ही 5 वर्षापर्यंत बोरन्हाण करू शकता. काही ठिकाणी हे 7 वर्षापर्यंत सुद्धा बोरन्हाण केलं जातं. आता हे घरच्या परंपरेनुसार अवलंबून असतं. काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत करतात, काही ठिकाणी 7 वर्षापर्यंत करतात. मुलं लहान असतात, निष्पाप असतात म्हणून त्यांच्यासाठी हे विधी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी बोरन्हाण करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता म्हणजे संक्रांतीनंतर बोरन्हाण किती दिवस करायचं असतं? तर काही ठिकाणी ना मकर संक्रांतीनंतर 3 ते 5 दिवस बोरन्हाण करतात. आणि काही ठिकाणी रथसप्तमीपर्यंतही करतात. कारण रथसप्तमीपर्यंत आपण जे काही मकर संक्रांतीचं हळदी-कुंकू असतं, ते आपण रथसप्तमीपर्यंत असतं. तसंच आपण बोरन्हाणही रथसप्तमीपर्यंत करू शकतो. मकर संक्रांतीला काही जण संक्रांतीनंतर 3 ते 5 दिवसही बोरन्हाण करतात. आणि काही ठिकाणी संक्रांतीनंतर पूर्ण महिना म्हणजेच माघ महिना जो असतो तो पूर्णपणे बोरन्हाण केलं जातं आणि विशेषतः माघ महिन्यात बोरन्हाण केलेलं सगळ्यात शुभ मानलं जातं. आता म्हणजे बोरन्हाण करताना कोणत्या कोणत्या वस्तू घालतात आणि बोरन्हाण कसं करायचं असतं? तर सगळ्यात पहिला म्हणजे बोरन्हाण करण्यासाठी नेमकं काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगते. तीळ, गूळ, तांदूळ असतील, डाळी, शेंगदाणे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, पावटे, लहान फळं म्हणजे बोर असेल, केळी असेल, हळदी-कुंकू, चॉकलेटं, बिस्किटं हे सगळं जे आहे ते एका ताटात आपल्याला घ्यायचं आहे किंवा एखाद्या पातेल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य लागतं. आता हे सगळं साहित्यामागचं कारण काय आहे? तर तीळ काय करतात? आरोग्यासाठी चांगले असतात. गूळ गोड्या आणि समृद्धीसाठी चांगले असतात. तांदूळ अन्नपूर्णतेसाठी चांगले असतात. डाळी शक्ती आणि पोषणासाठी चांगले असतात. शेंगदाणे आरोग्यासाठी चांगले असतात. उसाचे तुकडे काही ठिकाणी घेतात, काही ठिकाणी घेत नाहीत. लहान फळं हे पोरांच्या म्हणजे चांगल्यासाठी चांगलं असतं आणि हळदी-कुंकू विशेषतः मुलींसाठी खूप जास्त चांगलं मानलं जातं. म्हणून ह्या सगळ्या वस्तू आपल्याला एकत्र घ्यायच्या आहेत आणि चॉकलेट, बिस्किटं सुद्धा, चिरमुरे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. कारण लहान मुलं आपल्या इथे येतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही हे घालू शकता त्याच्यामध्ये. आणि हे सगळं एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये सगळं
घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता बोर नहाण कसं करायचं आहे, तर आपल्याला एखादा पाट ठेवायचा आहे. पाटावरती ज्या पण मुलाचं किंवा मुलीचं आपल्याला बोर नहाण करायचं आहे त्यांना त्या पाटावरती बसवायचं आहे. त्यांना नवीन कपडे घालायचे आहेत. शक्यतो काळी कपडे घातली जातात, पण जर तुम्हाला काळी कपडे घालायची नसतील किंवा तुमच्याकडे चालत नसेल तर तुमच्या परंपरेनुसार तुम्ही कोणत्याही कलरचे कपडे मुलांना घालू शकता. ते मुलांना घालून झाल्यानंतर त्या पाटावरती पाटाच्या कडेने रांगोळी काढायची आहे. थोडंसं आपल्याला फुलांनी पानांनी सजवायचं आहे आणि त्या मुलाला त्या पाटावरती बसवायचं. आणि त्यानंतर त्या मुलांना हळदी कुंकू, मुलगी असेल तर हळदी कुंकू लावून, मुलगा असेल तरी पण तुम्ही कुंकू लावून नामाटावरून त्याचं औक्षण करून घ्यायचं आहे, त्याला ओवाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जे ताटामध्ये किंवा पातेल्यामध्ये मिक्स केलेलं ते जे मिश्रण आहे ते देवाचं नाव घेऊन त्या मुलाच्या अंगावरती घालायचं आहे. याला म्हणतात बोर नहाण. आता महिलांसाठी हळदी कुंकू का केलं जातं, तर मकर संक्रांतीनंतर महिलांसाठी हळदी कुंकवाचा काळ असतो. आता हळद म्हणजे काय असतं, तर सौभाग्य, आरोग्य, सकारात्मक ऊर्जा असते. आणि कुंकू म्हणजे काय असतं, तर मंगलता, अखंड सौभाग्य असतं. तर महिलांना एकत्र बोलावून सौभाग्य, कुटुंबाचा आनंद आणि समृद्धी वाढावी यासाठी हे हळदी कुंकू केलं जातं. आधीच्या काळामध्ये, पूर्वजांच्या काळामध्ये कसं असायचं की घर, चूल, मूल, बाळ, त्यांना बाहेर जायची कधी कुठे संधीच मिळायची नाही. मग ह्या कारणासाठी पण सगळ्यांनी एकत्र यावं, हळदी कुंकू साजरं करावं, एकमेकांशी बोलणं व्हावं, गोडी गुलाबी राहावी, त्यासाठी हे हळदी कुंकू केलं जायचं. आणि हळदी कुंकू हे स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचं सण असतो, सौभाग्य असतं आणि त्यासाठी आपण हे हळदी कुंकू करत असतो. आणि म्हणूनच हे हळदी कुंकू केलं जातं. महिलांनी एकत्र येऊन बोलावं, त्यांच्यामध्ये गोडी गुलाबी राहावी, आनंद राहावा, म्हणून आपण हे हळदी कुंकू करतो. आता महिलांना वाण का दिलं जातं, तर वाण देणं म्हणजे काय असतं, तर वाण देणं म्हणजे देणं, घेणं, शेअर करणं, कृतज्ञता व्यक्त करणं. आणि संक्रांतीनंतर दिलं जाणारं वाण हे नवीन पीक, नवीन सुरुवात आणि समृद्धीचं प्रतीक असतं आणि म्हणूनच आपण वाण देत असतो. आता वाणामध्ये काय काय द्यायला पाहिजे, तुम्ही तुमच्या इच्छेने वाणामध्ये काहीही देऊ शकता. काही जण हळदी कुंकू देतात, काही जण तांदूळ देतात, तिळगुळ असतील, भांडी असतील, कपडे असतील, नारळ असेल, साखर, गहू, तांदूळ, तुम्ही काहीही तुमच्या पद्धतीने, तुमच्या घरामध्ये आधीपासून जी रीतिरिवाज चालत आलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही काहीही वाणामध्ये देऊ शकता. सौभाग्य साहित्य हे वाण देताना म्हणतात. म्हणजे काय, वाण देताना काय म्हणतात, तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आपण जेव्हा पण हळदी कुंकू साजरे करतो म्हणजे महिलांना आपण आपल्या घरामध्ये हळदी कुंकवासाठी बोलवतो, हळदी कुंकू देतो, वाण देतो आणि तिळगुळ देऊन आपण त्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे बोलतो. आता बोर नहाण आणि हळदी कुंकू यामागचा खरा अर्थ काय आहे, तर हे सगळे विधी केवळ परंपरा आहेत का, तर नाहीत. तर हे निसर्गाशी जोडणं, कुटुंबात एकोप्याची भावना ठेवणं, मुलांचं आरोग्य सुधारणं, महिलांचं सौभाग्य, या सगळ्यांचं एक सुंदर प्रतीक आहे. आणि म्हणूनच हळदी कुंकू असेल, बोर नहाण असेल, वाण देण्याची पद्धत असेल, हे आपण सगळं मकर संक्रांतीनंतर करत असतो. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांतीनंतर केल्या जाणाऱ्या बोर नहाण असेल, हळदी कुंकू असेल, वाण असेल, देण्यामागचा अर्थ आज आपण सविस्तरपणे जाणून घेतले आहे. आणि मला वाटतं ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल. आणि तुम्हाला जर खरंच ही माहिती उपयुक्त वाटली असेल, माहितीपूर्ण वाटली असेल, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्या घरी बोर नहाण कसं केलं जातं. आणि पुन्हा भेटूया अशाच सुंदर परंपरांच्या माहितींसह. तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड बोला. धन्यवाद. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.